गोकुळ दूध संघाच्या आजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अपेक्षेप्रमाणे राडा झाला। सत्ताधारी आणि विरोधी गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली। सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवरती चपला फेकल्या आणि दोन्ही गटात तुफान हाणामारी झाली। गोकुळ दूध संघ मल्टीस्टेट ठराव आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवरती या सभेत चर्चा होणार होती। दरम्यान घोषणाबाजी सुरू असताना सत्ताधारी गटाने अवघ्या 3 मिनिटात गोकुळ मल्टीस्टेटचा ठराव मंजूर केला। राडा आपण बघतोय कशा प्रकारे प्रचंड गोंधळ विरोधकांनी या सभेत घातलेला आहे। सत्ताधारी आणि विरोधक असा सगळा हा कलगीतुरा बघायला मिळाला। अर्थात अवघ्या 3 मिनिटात ही सभा आटोपण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिर्डी येथे उपस्थित झाले। त्यांनी साई दरबारी हजेरी लावत साई समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं। यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम कार्यकर्ता संमेलनाचं उद्घाटन झालं। 3 दिवसीय संमेलन चालणार असून साईबाबा संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे, हबप रामगिरीजी महाराज असे अनेक मान्यवर उपस्थित होते। लातूरातील किल्लारी भूकंपाला आज 25 वर्ष पूर्ण होत आहेत। महाविध्वंसक अशा या भूकंपात तब्बल 10,000 लोकांना आपला जीव गमवावा लागला। भूकंपाची आठवण ठेवत आज उस्मानाबादेत कृतज्ञता मेळावा आयोजित करण्यात आला। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवराज पाटील भूकंपग्रस्त भागात दाखल झाले। नागपुरात मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला असून तांडापेठ परिसरात पिसाळलेल्या कुत्र्यानं चिमुकल्याचा चावा घेतला। या कुत्र्यानं 4 वर्षीय त्रिशाच्या डोक्याला चावा घेतला असून तिच्यावरती मेयो हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू आहेत। धावत्या मालगाडीत चढून 2 तरुणांनी एका महिला गार्डचा विनयभंग केला होता। या प्रकरणी आरोपी अजय भिंगारदिवे याला पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। तर दुसऱ्या फरार आरोपीचा कोळशेवाडी पोलीस शोध घेत आहेत। ही घटना 21 सप्टेंबरला घडली। लालबागचा राजाच्या विसर्जन सोहळ्यादरम्यान गिरगावच्या समुद्रात बोट उलटून बेपत्ता झालेल्या साईश मर्देचा शनिवारी मृतदेह सापडला होता। रात्री 11 वाजता पालघर जिल्ह्यातील घिवली येथे साईशच्या पार्थिवावरती अंतिम संस्कार करण्यात आले। महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरी खंडोबाच्या मुख्य मंदिरावरती सोन्याचा कळस बसवण्यात येणार आहे। यासाठी 1.5 किलो शुद्ध सोन्याचा वापर केला जाईल। खंडेरायाच्या मंदिराला सोन्याचा कळस बनवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली। देवस्थानच्या वतीने धार्मिक विधी करत या कामाचा प्रारंभ झाला। खंडोबा देवस्थानच्या ताब्यात असलेल्या सोन्याचे विविध अलंकार आणि चीज वस्तूंमध्ये मुख्य मंदिरावरील कळस सोन्याचा तयार करण्यात येईल। 1.5 किलो शुद्ध सोन्याचा यासाठी वापर करण्यात येणार असून राजस्थानवरून कुशल कारागीर बोलवण्यात आलेत। आठवडाभर कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली हे काम चालणार आहे। मांजरे स्थानकात धावत्या लोकलमधून पडलेल्या 4 महिन्यांच्या गर्भवती महिलेचे पोलीस शिपाई रुपाली मेजारी यांनी प्राण वाचवले। ही घटना 26 सप्टेंबरला घडलेली होती। गर्भवती महिला ही भाभा रुग्णालयात असून महिला आणि अर्भक सुखरूप आहेत। मुंबईमध्ये महिलांचा लोकल डबा आणखी आकर्षक करण्यात आला। या डब्यात सुंदर नक्षीकाम रेखाटण्यात आलंय। मध्य रेल्वेच्या माटुंगा कार्यशाळेत हा लोकलचा डबा तयार केला गेलाय। मुंबईत मद्यधुंद कार चालकानं नशेत अनेकांना धडक दिली। 4 गाड्यांचं नुकसान तर 2 पादचारी जखमी झाले। आरोपी कार चालक अटकेमध्ये। मुंबईतल्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ गार्डन येथे आयडीबीआय फेडरल तर्फे आयोजित केलेल्या मुंबई हाफ मॅरेथॉनला धावपटूंनी मोठा प्रतिसाद दिला। सचिन तेंडुलकरनं झेंडा दाखवल्यानंतर या मॅरेथॉनला सुरुवात झाली। या मॅरेथॉनमध्ये एकूण 16,000 धावपटू सहभागी झाले, ज्यात 1,000 भारतीय सैन्याचे जवान सहभागी झाले। या मॅरेथॉनचं हे 3रं वर्ष आहे। महिलांमधील कॅन्सरबाबत जनजागृती करण्यासाठी रायगडमध्ये मॅरेथॉनचं आयोजन झालं। ललिता बाबरसह अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू यात सहभागी झाले। रोटरी क्लबच्या वतीनं या मॅरेथॉनचं आयोजन झालं। आरोपीच्या बचावासाठी जबाब बदलला तर बलात्कार पीडितेविरुद्ध देखील खटला चालणार, सुप्रीम कोर्टानं तसं स्पष्ट केलं। कोर्टासमोर खोटं बोलून खटल्याला कलाटणी देण्याचा कोणताही अधिकार कुणालाही नाही, कोर्टानं तसे ताशे रोवले। गांधी जयंती निमित्तानं वर्ध्यात रांगोळी प्रदर्शन भरवण्यात आले। महात्मा गांधींच्या आयुष्यातील प्रसंग रांगोळीतनं जिवंत केले गेले। रांगोळी काढण्यासाठी मुंबईचे कलावंत वर्ध्यात आले। पिल्लाच्या मृत्यूनंतर हत्तीण 24 तास मृतदेहाजवळ उभी असलेली दिसली। पिल्लाला उठवण्याचे तिने अविरत प्रयत्न केले। हत्तीणीच्या दुःखात मग हत्तींचा कळप सहभागी झाला। सोशल मीडियावरती सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय। भाजप सरकारचे निवडणुकीच्या यशाचं मुख्य कारण जनाधार नाही तर ईव्हीएम मशीन आहे। याच मशीनची प्रतिकात्मक प्रेतयात्रा आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अहमदनगरला जामखेड येथे तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आक्रोश मेळाव्याचं आयोजन झालं। पंचायत समिती कार्यालयापासून तहसील कार्यालयापर्यंत शेतकऱ्यांसह वाजत गाजत भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला। शासनानं ताबडतोब निर्णय घेऊन तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा अशी मागणी यावेळी केली गेली।
निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग होत असेल किंवा निवडणूक दरम्यान जर काही गैरप्रकार होत असतील तर त्याची तक्रार आता एका क्लिकद्वारे करता येणार आहे. अशा घटनांची ऑनलाईन तक्रार करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगानं अर्थात सिटीझेट ऑन पेट्रोल हे ॲप तयार केलं आहे. पुण्यात लोकशाही आणि निवडणूक सुशासन यावरती आधारित कार्यशाळेचं आयोजन झालं. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त JS सहारिया यांनी माहिती दिली. कवी दिनकर वानकर यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यासाठी आमदार पांडुरंग बरोरा यांनी शहापूर पोलिसात तक्रार दाखल केली होती. कवितेच्या ओळींमधनं आदिवासी मुलींचं अश्लीलतेचं वर्णन करणाऱ्या कवी दिनकर मनवर यांच्या विरोधात श्रमजीवी संघटना आक्रमक झाली होती. TYB अभ्यासक्रमातनं पाणी कसं असतं ही कविता मुंबई विद्यापीठानं अखेर वगळलेली आहे. आदिवासी संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर कविता अभ्यासक्रमातनं वगळण्याचा निर्णय झालाय. वसईत आंदोलन करून कवी मनवर मुंबई विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू शिक्षण अधिकारी यांचा निषेध करून त्यांच्यावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आदिवासी मुलींनी केली. वर्धा जिल्ह्यात 3 महिन्यात डेंग्यूमुळे 10 जणांना आपला जीव गमवावा लागला तर स्क्रब टायफसनं 16 जणांचा मृत्यू झालाय. गेल्या 3 महिन्यात 455 जणांना डेंग्यूची लागण झाली तर 402 जणांना स्क्रब टायफसची लागण झाली. दुधाच्या थकीत अनुदानासंदर्भात पुण्यात दूध उत्पादक प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाची आणि विभागीय दुग्ध विकास अधिकारी यांच्यात बैठक झाली. या बैठकीला अनेक दूध उत्पादक संघांनी हजेरी लावली. या बैठकीत थकीत अनुदान देण्यासाठी सरकारला 6 ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली. अन्यथा 9 तारखेला पुन्हा बैठक घेऊन 11 तारखेपासून 25 रुपयानं दूध खरेदी बंद करण्याचा इशारा यावेळी दिला. वक्फ बोर्डाचं या राज्यातील जमिनी भाडेतत्वावरती देताना नवीन सूचना आणि बदल सुचवण्यासाठी औरंगाबादच्या मौलाना आझाद रिसर्च सेंटरमध्ये बैठक ठेवण्यात आली. या बैठकीत MIMचे आमदार इम्तियाज जलील यांनी काही मुद्दे उपस्थित केले. जो जास्त पैसे देईल त्यांना आम्ही वक्फची जमीन भाडेतत्वावरती देऊ शकतो, मग कोणत्याही समाजाचा असेल अशी भूमिका वक्फच्या सुधार समितीने घेतली. मात्र ही जमीन गरीब मुस्लिम समाजाच्या लोकांना मिळायला हवी असं म्हणत MIM कार्यकर्त्यांनी वाद घातला आणि मोडतोड केली. किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनीतील कामगारांनी युनियन केल्याचं कारण दाखवत अचानक 131 कामगारांना काढून टाकल्याच्या निषेधार्थ आंदोलन सुरू होतं. या आंदोलनाचा कालचा 41वा दिवस होता. कंपनी व्यवस्थापनानं कामगारांच्या धरण आंदोलनाची दखल न घेतल्यानं कामगारांच्या कुटुंबातील महिला आणि लहान मुलंही आंदोलनात सहभागी झाले. यावेळी पोलिसांनी कामगारांवरती गेट सोडण्याची विनंती करून ही कामगार गेट समोर उठवत नसल्यानं पोलिसांनी कामगारांना हाताला धरून मग उठवलं. यावेळी काही कामगारांनी रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनाखाली उडी मारण्याचा प्रयत्न केला. बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील जयपूर इथं 65 वर्षीय गोविंदा गवई या वृद्धीचा भूकबळी गेला. त्यास आधार कार्ड रेशन कार्डला लिंक नसल्याचं कारण पुढे करून रेशन दुकानदारांना त्यांना धान्य दिलं नव्हतं, त्यामुळे त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आली. रेशन दुकानदारानं 2 महिन्यापासून रेशन न दिल्यानं गोविंदा गवई यांचा भूकबळी गेल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केलाय. भिवंडी तालुक्यातील मोहनडूळ ग्रुप ग्रामपंचायतीतील करंजोटी या गावातील शाळेला ग्रामस्थांनी टाळं ठोकलं. शाळा सुरू होऊन पहिले सत्र संपण्याची वेळ आली तरी शाळेत 1ली ते 7वी या 7 वर्गांना शिकवण्यासाठी 2च शिक्षक असल्यानं ग्रामस्थांनी हे पाऊल उचललं. कल्याणमध्ये ट्रॅफिक पोलिसांनी जनजागृती अभियानाअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलं होतं. मात्र या स्पर्धेचं ढिसाळ नियोजन करण्यात आलं. स्पर्धेदरम्यान 2 ते 3 विद्यार्थी पडले, जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नेण्याकरता रुग्णवाहिकाही नव्हती, तसंच प्रथमोपचाराची सुविधाही नव्हती. त्यामुळे पोलीस जीपमध्ये विद्यार्थ्यांना उपचाराकरिता नेण्यात आलं. सर्वसामान्य नागरिकांना ट्रॅफिक विभागाच्या नियमांना तोंड देता नाकी नऊ येतात. त्यात स्पीड कंट्रोल असो किंवा PUC, मात्र चक्क पोलीस विभागाच्या गाडीनेच हे नियम धाब्यावरती बसवलेत. सोनगीरकडून धुळेकडे जाणाऱ्या एका पोलिसांची गाडी चक्क 120 ते 130च्या स्पीडनं पळत होती आणि त्यात भर म्हणून या गाडीतून इतका दूर निघत होता की पाठीमागचं वाहन चालकाला रस्ताही दिसेना. त्यामुळे सरकारी वाहनांच्या फिटनेसचं नेमकं काय असा प्रश्न उभा राहिलाय. बारामती नगर परिषदेनं विसर्जनाच्या वेळी जमा केलेल्या गणपती मूर्ती चक्क कचरा डेपोत आढळून आलेल्या त्या ठिकाणी खड्ड्यात या मूर्ती पुरवण्याचा डाव नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते सुनील सस्ते, भाजप नेते नाना सातव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उधळला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून मुख्याधिकारी आणि संबंधित विभाग प्रमुखांवरती निलंबनाची कारवाई करण्याची मागणी आता जोर धरते. खेड पंचायत समितीवरती कुणबी समाजानं मोर्चा काढला. मराठी शाळेतील मुलींशी अश्लील चाळे करणाऱ्या सुशील पावरा या शिक्षकाला जिल्ह्यातनं हद्दपार करावा अशा मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जीला JJ रुग्णालयातनं डिस्चार्ज मिळालाय. हायपर टेन्शनमुळे तिला काही दिवसांपूर्वी JJ रुग्णालयात दाखल केलं होतं.